गुरुपादाम्बुजन्मणे सरलास महामोह रासैककर्मणे कुंडलीकर्णविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। सांगा किती श्लोक झाले? एकच झाला 55 जो विषय आलेला होता तो द्वैतामधून आलेला होता। शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत असा विषय आलेला आहे। त्याला शास्त्रीय द्वैत कशाला म्हटलेलं होतं? त्यांना काय म्हटलं होतं? अशास्त्रीय द्वैत कशाला म्हटलं? लौकिक मनोराज्य आणि काम क्रोधादी कामादी विकार, तर याला अशास्त्रीय द्वैत। त्या अशास्त्रीय द्वैताचा पूर्वी काय केलेला होता? त्याग केलेला होता। ह्याच्यामध्ये उलट आहे नक्की। शास्त्रीय द्वैत जे आहे गुरु शास्त्र यांचा पूर्वी स्वीकार केला आणि नंतर गुरुशास्त्रादी शास्त्रीय द्वैताचा त्याग करायला सांगतात। कामादिकांचा पूर्वी त्याग केलेला होता आणि नंतर मग आता स्वीकार करायचा का अशी शंका तयार झालेली आणि त्याला अनुसरून हा प्रश्न आलेला आहे की मग अशास्त्रीय द्वैत जे आहे कामादी विकार, तर ज्याचा तत्वज्ञानाच्या पूर्वी काय केलेला होता? त्याग केलेला होता आणि नंतर त्याचा आपापच उलट होत आहे की मग नंतर त्यांचा जो त्याग केला होता तर आता त्यांचा काय स्वीकार करायचा का? ते पण होतं आणि हे म्हणजे नित्य विदेह मुक्ती असल्यावर जीवनमुक्ती कशाला मानायची ही पण त्याच्यामधून नाही मानली तर मग तो असा तर हा सुंदर विषय इथे घेतलेला आहे। तर कामादी विकारांचा त्याग जो आहे तो जर नाही केला तर काय होईल याविषयी चांगला उहापोह या ठिकाणी आलेला दिसतोय। तर 54व्या श्लोकामध्ये जसं म्हटलं होतं की तत्वज्ञान झाल्यावर सुद्धा जर तू कामादी दुष्टविकारांना निःशेष न टाकलेस, जर त्याचा त्याग नाही केला, त्या कामादी विकारांचा संबंध तत्वज्ञानाशी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तत्वज्ञानाच्या पूर्व काळात कामादी विकार नसले पाहिजेत तरच तत्वज्ञानाचा उदय होईल। बरं, त्याच्यानंतरच्या काळात तत्वज्ञानाच्या पश्चातच्या काळात जर कामादी विकार जर ठेवले तर काय होईल असं म्हटलं तर याचा विचार या ठिकाणी केलेला आहे। तर निषेधरूप शास्त्राचं उल्लंघन करणाऱ्या तुझं काय व्हायला लागेल? मनसोक्त आचरण व्हायला लागेल। तत्वज्ञानावरती परिणाम होईल असा विषय कुठेच आलेला नाही। तत्वज्ञानाचा जरी संबंध नसला तरी त्याच्या आचरणाच्या संबंधाच्या दृष्टिकोनातून विषय चालू झालेला आहे। आणि मग आता यथेष्ट आचरण होईल असं म्हटलं तर पूर्वपक्ष म्हणतो मग व्हायना का झालं तर त्याच्यामुळे तरी काय होणार आहे? आणि अशा प्रकारची शंका घेऊन 55वा श्लोक येत आहे। कोण सांगताय? कोण करून आलं नवीन अभ्यास? गायकवाड करतात, तुम्ही नाही करत, सांगा। मग यथेष्ट आचरण होईना का त्यात काय दोष आहे? उत्तर सांगितलं बुद्ध्वा द्वैत स्वतत्वस्य यथेष्टाचरणं यदि सुनाम तत्वदृश्यां चैव को भेदो शुचिभक्षणे। बुद्धी द्वैत स्वतत्वस्य अद्वैत आत्मस्वरूपाचा ज्याला साक्षात्कार झाला आहे बुद्ध अद्वैत स्वतत्वस्य
अद्वैत आत्मस्वरूपाचा ज्याला काय झालेला आहे, बुद्धीमध्ये साक्षात्कार झाला आहे. विधी यथेष्ट आचरण म्हणतात, त्याला यथेच्छ आचरण होऊ लागले त्याचे. आणि ज्याला अद्वैत साक्षात्कार झालेला आहे त्याचं आचरण हे काय व्हायला लागलं, यथेच्छ व्हायला लागलं. यथेच्छ म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे. त्यात असा अजून एक भाग यातला की मुक्त असणाऱ्या पुरुषाला शास्त्र उपदेश करत नाही. म्हणजे त्याला शास्त्राने कोणताच उपदेश केला नाही. आणि वर्णन करताना सुद्धा असं वर्णन येतं की मुक्ताचं आचरण म्हणजे मुक्ताचं वागणं पामरासारखं असतं असं वर्णन आलेलं आहे. म्हणजे आता पामर व्यक्ती तर काय त्याला विधी निषेधाच्या बाहेरच असतो तो. त्याला यथेच्छ असा शब्द प्रयोग केलेला आहे. जरी वैत्रैलोक्याचा जातो तर तरी पण. पामराला शब्द काय केलेला आहे, यथेच्छ, त्याच्या मनाप्रमाणे हे करणार. नियम नाही त्याला नियम नाही, त्याच्यापेक्षा विषयी बरा. विषयी कमीत कमी मग त्याच्या त्या नियमन तरी करतो तो, विधीचं पालन करतो. विधी त्याची स्वइच्छेचा तर झाला स्वेच्छेचा विधी, झाला स्वैर समाधी, स्वइच्छेचा अशी माऊलींची ओवी. मोक्ष सिद्धी वैसे धापे. वैसे धापे. हा, झाला स्वेच्छेचा विधी, स्वेच्छेचा स्वैर विधी. झाली समाधी. स्वैर झाली समाधी, समाधी. तो मोक्ष धापे. तर त्याला अनुसरून हा विषय येतो इथे की स्वेच्छेप्रमाणे आचरण करायला लागले. अमृतानुभव मधला विषय, यथेच्छ आचरण होऊ लागेल. पण ते म्हणतो की व्हायना झालं तर काय अडचण आहे त्यामध्ये, यथेच्छ आचरण व्हायना. काय म्हणतात पुढे, तर मग तर ही शुनाम तत्वदृशाम, शुना म्हणजे कुत्र, तर मग कुत्र आणि तत्वदृशाम ज्याला तत्वबोध झालेला आहे तो, यांच्यामध्ये फरक तरी काय राहिला. अशुची भक्षणे एव कहा भेदहा स्यात्. ते तो अशुची भक्षण तर कुत्र सुद्धा तसंच करतं, पण त्याला धर्माचं ज्ञान नाही. कुत्र्याला धर्मविधी नाही, विधीचं ज्ञान नाही, धर्माचं ज्ञान नाही, त्याच्याविषयी काही नाही. मग तर त्याला दिलेलंच नाही, कारण त्याच्याकडे ती बुद्धीच नाही. आणि मग तत्ववेत्ता पुरुष सुद्धा कसा राहील, त्याच्याच प्रमाणे राहील. म्हणून त्याला दृष्टांत श्वानाचा आलेला आहे. अमंगलम पदार्थ, अमंगल पदार्थ भक्षण करण्याविषयी तेवढा भेद तरी कुठून असणार. मग तेच काय करेल तो, अमंगल पदार्थाचं भक्षण सुद्धा होईल, तर होऊ शकतं. चला, जर त्यांनी नाही आचरण यथेच्छ करायला लागला तर शास्त्राने जरी बांधिलकी दिलेली नसली तरी समाजामध्ये वागताना विचार करावा लागतो, हे सांगायचंय. पण मग आता हे कसं होईल, म्हणून याच्यामध्ये एक सुंदर भाग आलता गेल्या वेळेस मी सांगितला की सांप्रदायिक रीतीने जो कोणी चिंतन अध्ययन करत, लोक म्हणतात कशाला संप्रदाय पाहिजे, काय त्या संप्रदायाने काय फरक पडणार आहे, कारण बिगर संप्रदायाचं सुद्धा ज्ञान होतंय ना. अशा समजुती आहेत लोकांची. त्यांना म्हणजे संप्रदायाची काय, वारकरी संप्रदायाची काय गरज आहे तुम्हाला. तर होईल मग कदाचित जर तुम्ही ब्रह्मवेत्ते झालेस तर तुमचं आचरण कसं व्हायला लागेल, यथेच्छ व्हायला लागेल. कारण म्हणले को विधी को निषेध हा तत्ववेत्त्याला, म्हणून तो अगदी पामराप्रमाणे आचरण करू शकतो. मग तोच जर सांप्रदायिक असेल तर त्याला बैठक बसवलेली असते. सांप्रदायिक बैठक नाही, मग तो जरी तत्वज्ञानी झाला, कधी ज्ञानी झाला हे संप्रदायात कळत नाही. तो ज्ञानी कधी होऊन गेला, तो सहज अवस्थेमध्ये कधी होत निष्कामता पावले. असं माऊली ज्ञानोबाई सांगतात, त्याला एक कर्तव्य आहे. आणि कर्तव्य ते आहे तर लोकांच्यासाठी कर्तव्य आहे, समाजासाठी आहे. आदर्श म्हणून कोणाचा घेतला जातो, जो आचरण चांगला करतो त्याचा. आदर्शात बिघाड झाला आणि ज्ञानी जरी असला तरी त्याचा कोणी त्याच्याकडे कोणी पाहणार. आणि तोच विषयी ते सांगताय. चला काय म्हणतात प्रकाशात, प्रकाश सांगितलं म्हणजे ज्या धन्य पुरुषाला अद्वितीय ब्रह्म आहे असा साक्षात्कार होतो. आत्मा अद्वितीय ब्रह्म आहे. साक्षात्काराचं काय स्वरूप आहे, आत्मा अद्वितीय परमतत्व आहे, याचंच नाव साक्षात्कार.
आता हा साक्षात्कार बुद्धीने होतो असंही म्हणता येत नाही, कारण चैतन्य बुद्धी कक्षेच्या पलीकडे आहे. मग झालाच कसा, तर बुद्धीत निर्णय होतो की आत्माच अद्वैत आहे. हा बुद्धीमध्ये काय झाला, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आणि मग आत्मज्ञान झाला ब्रह्मरूप भावी आपण, आणि मग ब्रह्मरूप भावी आणि ब्रह्मनिष्ठा राखे अहर्निशी अशा प्रकारची माऊलींनी त्याला संगती लावलेली आहे की आत्माच अद्वितीय ब्रह्म आहे असा बुद्धीमध्ये बुद्धीच्या द्वारे होतो. पण बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरचा हा साक्षात्कार आहे. तेव्हा बुद्धीने फक्त निश्चय करून दिला असा, आणि मग त्यानंतर बुद्धी बाजूला झाली. निश्चयाच्या नंतर त्या ठिकाणी तो ज्या स्वरूप स्थितीत राहतो तिथं वृत्तीरहित अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. हाच आज आत्म्याचा अद्वितीय ब्रह्मसाक्षात्कार असतो. त्यालाच काय म्हटलं जातं पुढे, तत्वदर्शी. हा कोण झाला, तत्वज्ञानी. तत्वदर्शी झाला. म्हणजे तत्व म्हणजेच आत्मा, आणि त्याचं दर्शन ज्याला घडलेलं आहे तो तत्वदर्शी पुरुष आहे. आता दर्शन घडलं, याच्यात घडणारा, घडलेलं, घडणे हा भाव वेगळा करून झालेला ते दर्शन आहे. तिथे त्रिपुटी नाही राहत. त्रिपुटी रहित. त्रिपुटीतलं मुख्य साधन वृत्ती आहे, कारण वृत्तीने काय केलेलं असतं, त्रिपुटी तयार केलेली असते. पण वृत्ती ही निवृत्त झाली, जन न दिसे तेथे, सुखे मी निजलो ग्या सारोणी तेथे, त्रिपुट शिखरी गा दान मिळे आहे. म्हणून त्याच्यातून पलीकडे गेलेला असा. वृत्तीची निवृत्ती झाली की मनुष्य आनंदी होईल. वृत्ती आहे तोपर्यंत त्याच्यात दोष येते, क्षेपता, मूढता, विक्षेपता, एकाग्रता, निरोधता. हे दोष कशाचे, चित्ताच्या ठिकाणी. आणि वृत्तीच्या मार्फत तयार विक्षेप झालं चित्त. कोणी केलं, वृत्तीनेच केलं. नाही एकाग्र झालं बघ वृत्तीने. त्याची वृत्ती झाली निरोधता, किंवा मूढ झालं चित्त. तर ते मूढ झालं की ते म्हणजे ते वृत्तीनेच केलं असा. तर त्या वृत्तीच्या पलीकडे जो वृत्तीला टाकून चिंतन झालं की ब्रह्मचिंतन होईल. वृत्तीला घेऊन करत असला तर बुद्धीमध्ये होईल. आणि बुद्धी आणि बुद्धिवृत्ती म्हणतात, बोलतानाच बुद्धिवृत्ती म्हणतात. बुद्धिवृत्तीशिवाय आत्मसाक्षात्कार होणार नाही, पण बुद्धिवृत्तीला ठेवून होणार नाही, तिलाही बाजूला सारलेला असतं. तर असा जो कोणी आत्मसाक्षात्कार येतात त्याला तत्वज्ञानी असं म्हणतात. पुढे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्षरूप हे पुण्यजनक. म्हणजे आता त्याला बी तसा डायरेक्ट झालेला नाही, तर शम दमादी पुण्यजनक सात्विक कर्माच्या अनुष्ठानानेच आत्मसाक्षात्कार होऊन, आत्मसाक्षात्काराला हे सगळी अगोदरची कारणं लागली, नंतरची नाही. पूर्व कारणामध्ये सात्विक कर्मांचं अनुष्ठान आहे, दान पुण्य हे सगळं अगोदरच्या शम दमादी याच्यामध्ये येतं ते. आणि त्याच्याद्वारे वृत्ती शुद्ध होत गेली, आणि नंतर त्या म्हणजे कर्माच्या अनुष्ठानानेच पुढे आत्मसाक्षात्कारावरती स्वार होत असते. कर्माने साक्षात्कार होतो असं नाही, तर कर्माच्या अनुष्ठान हे पूर्व काळात केलेल्यामुळे वृत्ती शुद्ध आणि स्थिर झालेली असते. आणि नंतर मग परंपरेने म्हणा, आणि साक्षात्कारणत्व मात्र कर्माला येत नाही. असं होऊ नये ज्याचं आचरण निंदेवय झालेलं आहे, त्याला कोणी म्हणजे आत्मसाक्षात्कार होत नाही. तत्वज्ञान उत्पन्न होण्याच्या आधी शुद्ध आचरण केलं, बरोबर आहे. तत्वज्ञानाच्या आधी शुद्ध आचरण केलं, आणि नंतर तत्वज्ञानाच्या नंतर निषिद्ध आचरणात येईलच कसा, हा एक भाग आहे. पडले वळण येईल, तर त्या व्यक्तीला ते सहज वळण पडलेलं असतं, नको. म्हणजे त्याची ती बुद्धी आहे ती तशी काम करते, म्हणजे शुद्ध आचरणावरतीच
आरूढ झालेले असतात. म्हणून त्याला तत्वज्ञानी समजा मनसोक्त आचरण होऊ लागलं तर ते म्हटले हे कोण म्हणजे तत्वज्ञानी. तर ते म्हणले नाही, जरी शास्त्राच्या मर्यादा त्याच्या बांधत नसतील तरी सुद्धा लोकमर्यादा मात्र बांधतात. आणि लोकमर्यादा बांधून राहणं हे चांगलं आहे. त्याच्यामुळे लोक निंदेला पात्र नाही होणार. समजा झाला काय फरक पडेल, आणखी अशी शंका आलेली आहेत तिथं केली लोकांनी निंदा, काय फरक पडेल, त्यांना काय नाही. काय फरक पडेल असं नाही. आचरण पण का हो, तुम्ही तर पूर्वी चांगलं आचरण करत होते, आता का निंदे आचरण करायला लागले, हा दोष येतोच. शास्त्राने जरी दिला नाही, शास्त्र नाही देत दोष त्याला, कारण शास्त्राच्या कक्षेमध्ये तो नाही आहे बसत, म्हणून त्याला शास्त्राने उपदेश केलेला नाही. परंतु समाजामध्ये मग पुन्हा आणखीन मग पूर्वी तुम्ही दुःख भोगत होते म्हणून तुम्ही परमार्थ करायला लागले, नंतर तत्ववेत्ते झाले, आणि आता तुम्हाला परत लोक आहेत ते परत नावं ठेवायला लागली, तुमची निंदा करायला, कारण तुमचं आचरण बिघडलं, तुम्हाला नावं ठेवायला लागली. तर मग म्हटलं मग पूर्वीचं जीवन आणि आत्ताचं जीवन सारखंच की तुमचं, फक्त मध्ये बोध आहे त्याच्यात. पण जे हे जीवन दिसायला दोन्ही सारखंच दिसतं. आणि सामान्य लोकांना तर वाटतं की काय बा हे परमार्थ करून इतके बिघडतात माझे. लोकांचा शिक्का काय पडेल, बिघडतं. म्हणजे बा परमार्थ कशासाठी करायचा, जास्तीत जास्त बिघडण्यासाठी, असं होईल ते. चला, मग याला कोणी षट शिरोमणी असे म्हणतात, म्हणजे अशी लोकांची भावना होती. ठाकांचा प्रमुख, हा ठकवणारा षट शिरोमणी, अशी लोकांची भावना होते. आणि झालंय सुद्धा तसंच. गेले का नाही बरेच तुरुंगात, तुरुंगात गेले तर आचरणात बिघाड झाला कुठेतरी म्हणूनच गेले ना. आणि ही वस्तुस्थितीच आहे की तुरुंगात का जातात, जर चांगले म्हणून घेतात, त्यांच्यात ज्ञानबी राहतात, मग तुरुंगवास का झाला, तर आचरणात ज्ञानातला नाही, आचरण बिघडलं. आचरण आम्ही ज्ञानाला नाही धरलं. आचरण भ्रष्ट सदा कष्टी. आचरण भ्रष्ट सदा कष्टी, बरोबर नाही, आचरण भ्रष्ट असणारा नेहमी कष्टी राहतो. कारण त्या सुख देणारं जरी जीवनामध्ये आचरण जे आहे, ज्याचं शुद्ध आचरण आहे, तो त्या माणसाला सुखाचा आविर्भाव होतोच जीवन जगत असताना. आणि शुद्ध आचरण, सकाळी उठले, स्नान केलं, देवपूजा केली, काय वाईट आहे का, गंध लावला, चांगलं आहे, दर्शनाला आले, दर्शन घेतलं, ते म्हटले देव सर्वत्र आहे, हा ठीक आहे, पण दर्शन घेतलं, हे आचरण लोकांच्या दृष्टीने बी चांगलं राहतं. आता ज्ञानाला मात्र नाही, ज्ञानाला मात्र शास्त्राने मर्यादा दिलेली नाही. जशी साधकाला दिलेली ती वेगळी, साधकाने हे करायलाच पाहिजे. आणि तत्वज्ञ पुरुषासाठी किंवा मुक्तांसाठी हा विधी दिलेला नाही. पण मागच्यानी त्यांचा आदर्श घ्यावा म्हणून बस तेवढंच ते बी आहे. आणि आचरण एकदा यांचं आचरण श्रेष्ठ आहे हे पाहूनच दुसरे लोक प्रवृत्त होत असतात. त्यांचं आचरण श्रेष्ठ जर नसेल तर मग प्रवृत्ती नाही होत. पुढे हे तत्वज्ञान झालं, सगळं आत्मशास्त्राचा वगैरे झाला, तरी पण तो तुरुंगात गेला. तरी पण तो तुरुंगात गेला म्हणजे त्याचं आचरण भ्रष्ट झालं म्हणूनच तुरुंगात गेला असंही म्हणता येणार नाही. कारण प्रारब्धाने पण तो तुरुंगात जाऊ शकतो. आहे ना, बरोबर जाऊ शकतो, हे बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्याला आचरण भ्रष्ट आहे असं म्हणून तो तुरुंगात गेला असं नाही. कारण त्याच्यावर त्याचं प्रारब्ध त्याचं मग त्याच्यावर काहीतरी हे होईल. पण मग प्रारब्धानेच आचरण भ्रष्ट केलं असं म्हणाल, प्रारब्धाने आचरण भ्रष्ट केलं असं म्हणावं लागेल. नाही, तसं नाही. तो प्रारब्ध त्याचं आचरण त्याचं भ्रष्ट नाहीये, पण त्याच्यावर आरोप झाले, बरोबर का नाही. कारण त्याच्या प्रारब्धात तसं आहे पूर्वजन्म, तर असं पण पद्धती होऊ शकतं त्याच्यात काय. कारण प्रारब्ध काय करेल सांगता येत नाही. हे होऊ शकतं, पण सगळं शुद्ध आहे, सगळं आहे, तरी बी होऊ शकतो. आणि एखाद्या, जसं आपण म्हणतो की एखाद्या गुंडाचा बी सत्कार होतो आणि त्याला आदर्श मनुष्य म्हणून पुरस्कार दिला जातो.
आणि तो असतो मात्र आणि त्याला आदर्श पुरस्कार दिला जातो. ते म्हणजे असं कसं काय झालं म्हणजे प्रारब्ध असं होऊ शकतं. पण आता आपला जो विषय चाललेला आहे की त्याने जर जाणीवपूर्वक आचरणातच भ्रष्टता आणायची त्याला, तर मग त्याला ते भोगावं लागतं. याला दुसरा एक भाग आहे की त्या पापाचा जर उत्कर्ष अतिउत्कर्ष झालेला असेल तर त्याला ते दृष्ट पाप भोगावं लागतं. पाप सुद्धा दृष्ट, पुण्य जसं दृष्ट भोगता येतं तसं पाप सुद्धा दृष्ट भोगता येतं. म्हणजे केवळ प्रारब्धच त्याला तुरुंगात घालवेल असं काही नाही, तर त्याच्याकडून होणारं दृष्ट म्हणजे अति झालेलं घडा भरलेलं पाप हे त्याला तुरुंगात घालू शकतं. पण असं ते मात्र दिसतच आहे. ते अति झालेलं आहे ना, ते दिसतं ते समोरासमोर. ते असं म्हणजे ती व्यक्ती एक गुन्हा नाही करत, त्याची गुन्ह्याची मालिका चालू. ज्या वेळेला घडा भरतो ना त्यावेळेला एक त्या गुन्ह्यांची त्या मालिका चालू होते. जसा तो काय ना तो शिव्या देणारा प्रश्नाला शिशुपाल त्याला सांगितलं होतं तू तो हे करू नको बरं का. करू नको म्हटलं तरी त्याची ती मालिका अतिरेक झाला. भगवान श्रीकृष्णाने वरदान दिलं होतं त्याला की बाबा मी काय मारणार नाही, तो ते 100 पाप करत नाही तोपर्यंत मी त्याला काही हात नाही लावणार. त्याच्या आईला सांगितलं पण शेवटी त्याला नाही ना ऐकलं. ह्याच्यात आतूनच कुठेतरी भरलेलं राहत आहे. काय म्हणतात षट शिरोमणी झाला. तत्वज्ञानाच्या प्राप्तीकरता जसं म्हणजे साधकाला प्रयत्नाने पुण्यचरण करावं लागतं तसं म्हणजे सिद्धाला करावं लागत नाही, त्याचं होत राहते सहज होत. तर तत्वज्ञानानंतरही सहज. आता त्यांचंही प्रारब्ध आत्ताचाच विषय झाला की त्याचं सुद्धा काय आहे प्रारब्ध आहे. मग प्रारब्ध क्वचित समजा एखाद्याचा अतिशय अशा प्रकारचं प्रारब्ध तयार झालेलं असेल म्हणून त्याच्याकडून घडेल ते. पण सहज आपण जीवनामध्ये पाहतो तर सगळेच लोक काय असे दुष्टाचरण करतात का, त्याच्यात तत्वज्ञानाने करावं का असा भाग तयारच होतो. तर बाकीची लोक चांगले वागतात तर हा का इतका असा. बरं याने तर त्याच्यासाठी पूर्वी काय केलेली साधना केलेली. साधना केलेली असताना सुद्धा आता का दुष्ट आचरणामध्ये बिघाड होईल. तर यथेष्ट आचरण ब्रह्मव्यत्याचं तिथं संभवत नाही. कारण पूर्वी काय केलेलं आहे त्याने पुण्याचरण केलेलं आहे. ज्याने पूर्वी पुण्याचरण केलेलं आहे त्याचं लगेच बिघाड झाला म्हटलं तर असं 99% नाही धरायचं, 1% ठेवायचं. आणि सगळ्या गोष्टीला अपवाद असतात. पुढे ब्रह्मव्यत्याचं यथेष्टाचरण संभवत नाही सांगितले म्हणजे याविषयी अनुभूती सांगितली म्हणजे प्रकाश. अनुभूती प्रकाशात म्हणतात की किंच पुण्यरता पूर्वं ज्ञानमाप्नोति अनान्यथा पश्चात् वासनया पुण्यमेव करोति असौ. सांगितलं होतं गेल्या वेळेस की ज्याचं पूर्वी पुण्याचरण झालेलं आहे त्याचा ज्ञानाच्या प्राप्तीनंतर तो अन्यथा कसा राहील. पश्चात त्याचप्रमाणे त्याच्या ठिकाणी सद्वासना सुद्धा पूर्वी सद्वासना होती, मग आता तत्वज्ञानाच्या पश्चात त्याच्याजवळ सद्वासनाच असणार आहे. त्याच्याकडे दुष्ट वासना कशी राहील. वस्तुस्थिती आहे ते सांगतात म्हणजे ज्ञानाभिमानाने जसे हवे तसे वागू लागले म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे जर वागू लागले तर ते संप्रदायाने प्राप्त झालेले असतात. म्हणजे संप्रदायाच्या परंपरेने नसतात असतात नाही. मी मगाशी तुम्हाला तेच म्हटलं. पण वस्तुस्थिती अशी असताना जे ज्ञानाभिमानाने हवे तसे वागू लागले, बरोबर आहे, ज्ञानाने हवे तसे वागू लागले ते म्हणजे आता काय आम्ही मुक्त झालो, त्यांचं आता त्यांचे अशा पद्धतीचं वाद व्हायला लागलं. मग वाटेल तसे हवे तसे वागू लागतात. ते संप्रदायाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाने संपन्न झालेले नसतात. नाहीतर अनेक संप्रदाय आहेत तिथे. मग अनेक संप्रदायात ह्या संप्रदायाचं म्हणजे आम्हीच नाही, आम्ही तुमच्या वारकरी संप्रदायाचे नाही, आम्ही दुसऱ्या एखाद्या शैव संप्रदायिक, आणखीन दुसरा एखादा देवीचा संप्रदाय असेल, आणखीन कुठला एखादा शाक्त संप्रदायातले असतील किंवा कोणत्या तरी संप्रदायातले असतील.
पण मग त्यांच्यावरती संस्कार घडवलेच जातात ना, का त्यांना तसं कसंही वागायला शिकवलं जातं. संप्रदाय हा त्याला शुद्ध आचरण करायला शिकवतो. आणि मग तसा जर त्या संप्रदायाला अनुसरून जर त्याचं वर्तन नसेल तर तो खरा तर सांप्रदायिकच नाही. मग तर नुसताच ज्ञानाभिमान इकडून तिकडून वाचन करून, म्हणून त्याला जर परंपरा असेल, गुरु शिष्याच्या परंपरेमधून जर अध्ययन केलेले असेल तर त्याच्यावरती मागच्यांचा काय असतो, दबाव असतो. नको आपले जर विशेष करून सद्गुरू जिवंत असतील तर त्याचं ते समोरच्याचं वागणे ना ते फारच मर्यादित होत. कारण तो घाबरतो आणि घाबरलाच पाहिजे. नाही बुवा आपले जर असं झालं तर काय होईल, मग ते लगेच तो घाबरून त्याचं वर्तन चांगलंच होतं. आणि त्याच्यावरती एकदा तशा पद्धत म्हणून सांप्रदायिक तत्वज्ञान मिळालं का, पण तत्वज्ञानाच्या नंतरही त्याचं वर्तन हे युक्त जर नसेल तर तो गैरसांप्रदायिक आहे असं समजून घ्या. तर त्याला कुठल्याच संप्रदायाची काय नाही बांधिलकी नाही. संप्रदायाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाने संपन्न झालेले नसतात. संप्रदायाने प्राप्त झालेलं ज्ञान जसं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्षास केला गोरक्ष अळला. ते मालिका एक चालू आहे बघा, त्याच्यात एक सुंदर दाखवलं मी पाहिलं. ते म्हटले की नाही नवनाथाच्या मालिकेमध्ये तर त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याकडे असणारी शांभवी विद्या हिचा वापर अन्यथाही करता येतो, पण संप्रदायाने दिलेली अन्यथा करता येणं म्हणजे लोकांना पीडा देण्यासाठी. पण ते म्हटले हे असं नाही घडता कामा, कारण हे लोकांच्या कल्याणासाठी संप्रदाय उत्पन्न झाले का लोकांना पीडा देण्यासाठी. म्हणून ते ही विद्या त्याच व्यक्तीला द्यायची की ज्या व्यक्तीच्या ठिकाणी अधिकारता आहे आणि सांप्रदायिक अधिकारता आहे. म्हणून त्या व्यक्तीकडे ती विद्या दिली जाते आणि तो पुढे तो विद्यावंश असा वाटतो. जो जर असांप्रदायिक वागायला लागला म्हणजे लोकांना, कारण त्या विद्या सामान्य विद्या नाही, त्याच्यामुळे पीडा होऊ शकतात समाजाला. जे समाजाचं कल्याण करू शकते तीच समाजाला पीडा बी देईल. म्हणून त्या ह्यांच्या मुखामध्ये ते वाक्य मी ऐकलं तर ते चांगलं आहे. म्हटलं बरोबर, याला सांप्रदायिकता म्हणतात है ना. मालिका चालू ना, त्या मालिकेमध्ये मी ते ऐकलं. यांना जर म्हणजे इतके थोडे शास्त्रीय शब्द येत असले म्हणजे तो नुसतं शास्त्रीय ज्ञान आलं मा अयम आत्मा ब्रह्मन सगळं ब्रह्मच आहे असं नुसताच सांगायला लागला, काय कामाचा. त्याला ते शाब्दिक ज्ञान झालंय पण त्याला संप्रदाय नाही. म्हणून असे लोकांची फसगत झालेली बरं का आत्ता. तुमच्या समोर प्रकट उदाहरणं मी सांगेल एकांतात कोणी आल्यावर. कारण अशी परिस्थिती वास्तविक झालेली लोकांच्या समोर नाही सांगता येत म्हणून. पण ही वस्तुस्थिती तशीच आहे. चला हा म्हणजे संप्रदाय शून्य आणि कामुकाय असे निसंशय समजावं. सारांश सांगितलंय म्हणजे तो काय आहे, कामुक मनुष्य आहे आणि संप्रदाय शून्य आहे. जरी तो पूर्वी होता असं वाटत होतं माग संप्रदाय, पण नंतर काय होतंय मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याच्या पूर्वी निघून गेलेले असतात तोच त्या संप्रदायाचा काय होतो प्रमुख. तो मुख्य झाला. मग तो वाटेल तसं करायला लागला असे तर मग त्याचा काही उपयोग नाही. ज्ञानानंतर यथेष्टाचरण करणारा तू म्हणजे कुत्र्याप्रमाणे विष्ठाभक्षण करणारा नाही का म्हणून असा प्रतिप्रश्न केला. मग असा जर असेल तर का होतो, तत्वज्ञानानंतर सुद्धा जर असा कसंही आचरण करत असेल तर समाजाच्या दृष्टीने तर तो घातकच ठरला. जनकल्याणाच्या त्याच्यापासून काय ज्ञान घ्यावं हा एक प्रश्न आहे. म्हणून तो असा नाही ठरत का म्हणून सांगतायत. मग पुढे परत शंका करून श्लोक येणार आहे पुढचा. काय म्हणताय, अशुची भक्षण अधिक केले म्हणून तरी काय झाले. बरोबर आहे ना. जसं पामराची भूमिका असते, पामर लोक सुद्धा हे सांगत असतात. आपल्या इथे नाही कुणी आता भेटत, पण खेडेपाड्यात जर गेले तर ते म्हटले त्यांच्याकडे तर भरपूर वेगवेगळे धंदे आहेत.
ज्याच्यामध्ये हिंसा घडते असे धंदे आहेत का नाही? मग ते म्हटले मग असं आहे, त्याच्यातले काही त्याच्यावरती त्या हिंसक प्रवृत्तीने राहणारी लोक राहतात. पूर्वी मला एक जण म्हटलं असाच, महाराज तुमची सगळ्याच लोकांना जर वारकरी केलं तर बोकडांचं काय करायचं, कोंबड्यांचं काय करायचं, बोकडांचं काय करायचं. बाबा म्हटलं तू आहेस की त्याच्यासाठी, आम्ही कशाला काळजी करू, तुझा जन्मच कशासाठी झालेला आहे. तो गप्प बसला. तू आहेस की त्याच्यासाठी असं बोलतात ना तुम्हाला, आता म्हणतात. म्हणतात ना. तर तुम्ही जर सगळ्याच लोकांच्या गळ्यात माळी घातल्या तर यांचं करायचं काय. म्हणजे त्यांना शंका, त्यांना त्यांच्या वासनेनुसार काय अपेक्षित आहे उत्तर. बरं झालं तुम्ही सांगू. हा, तर म्हणलं बरं झालं त्याच्यामुळे तरी महागाई वाढली नाही. की आमची बाकीची माणसं आहेत ते हे करत नाही, मग तुला त्याच्यामुळे फायदा झाला. त्याला काय म्हणायचंय, त्याला नाही, त्याची वासना अनावर आहे, त्याची वासना अनावर आहे म्हणून तो बोलताना तसा बोलतोय. आणि तो त्याच्यात शास्त्रातून अशा प्रकारे शास्त्रालाच टर्न करायचा प्रयत्न करतोय तो. तेव्हा आम्ही करतो ते खरं आहे आणि तुम्ही करता ते खोटं आहे. तेव्हा अशुची भक्षण केलं म्हणून काय बिघडलं असा. मग नंतर तत्वज्ञानी बी तेच म्हणायला लागला की म्हटले बाबा काय कारण संपले पाहिजे. जीवो जीवस्य जीवनम अशी वेदाची श्रुती आहे ना. जीवो जीवस्य, प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावरती अवलंबून आहे. आणि ते म्हणले आता सात्विक आहार सेवन करायचं काय राहिलं बी नाही, कारण आम्ही काय झालो, तत्वज्ञानी झालो. आता कुठं सात्विक आहाराचं राहिलं असा कोण म्हणायला लागला. आता त्याला काय म्हणा, म्हणून अशुची भक्षण अधिक आलं ना केले म्हणून तरी काय बिघडलं असे आग्रहाने विचारणाऱ्या वाद्याला उपहास करतात. बोधात पुरा मनोदोष, मात्राच कृष्णास्य याधुना, थाधुना आहे, थाधुना. मात्रा क्लिष्णास्य थाधुना, बोधात पुरा मनोदोष, मात्रास क्लिष्णास्य थाधुना. अशेष लोक निंदाचेत, यहोते बोध वैभवम्, अशेष लोक निंदाचेत यहोते बोध वैभवम्, अशेष लोक निंदाचेत यहोते बोध वैभवम्. बोधात् पुरा मनोदोष, मात्रास क्लिष्णास्य थाधुना. यशे अशेष लोक निंदाचेत यहोते बोध वैभवम्. बोधात पुरा मनोदोष मात्रात क्लिष्णासी इथपर्यंत शब्द आहे. क्लिष्णासी नंतर अस्यचं अस्य आहे ना, कृष्णास्य स्याचं सी केल्यानंतर खाली राहिलं अथ, अधुना
मनोदोष मात्रा क्लिश्नासी अथ अधुना अशेष लोकनिंदा च चेता इति चेत च नाही च कुठं आलं लोकनिंदा चेत 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 झाल्यानंतर किंवा बरोबर ये इथे आलंय का इथे नाही आलं ते अहो त्याच्या पुढे निघालं आणि चेत नाही घेतला तर चच घेतलाय आणि ई निघणार आहे इति निघतंय त्याच्यात पण तिथं कुठे दिसत नाही च इति अहो ते बोधवैभवम ऐका बोधात पुरा मनोदोष मात्रा क्लिश्नासी अथ अधुना अशेष लोकनिंदा च इति अहो ते बोधवैभवम बरोबर आहे बरोबर आहे इति आहे त्याच्यात लागलेला आहे पण त्याच्यात लिहिलेलं नाही त्यांनी सांगा कोण सांगतो ना बोधात पुरा मनोदोष मात्रा कृष्णाशी अथ अधुना अशेष लोकनिंदा च इति अहो ते बोधवैभवम बोधात पुरा मनोदोष मात्रा क्लिश्नासी मनोदोषामुळे जे मात्रा म्हणजे विषय जे क्लिश्नाशी म्हणजे त्रस्त करतात म्हणजे त्रास देतात क्लेश देतात कशामुळे मनोदोषामुळे जे कामादी विकार काय करत असतात त्रास देत असतात कामादी विकार हेच मनोदोष आहे आणि हा काय आहे बोधात पुरा म्हणजे बोधात म्हणजे बोध झालेला पूर्वी पुरा म्हणजे पूर्वी ज्याला ज्ञान पूर्वी झालेलं आहे त्याला कामादी मनोदोषामुळे क्लेश भोगीत होतास म्हणजे ज्ञानाच्या पूर्वी हा काय करत होता कामादी विकारामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लेश भोगत होतास नंतर पुढे काय झालं आता अधुना तव अशेष लोकनिंदाच आता तत्वज्ञानाच्या पूर्वी कामादी विकारामुळे क्लेश भोगत होता आणि तत्वज्ञानाच्या नंतर पुन्हा लोकनिंदेला पात्र झाला म्हणजे तत्वज्ञानाच्या पूर्वी क्लेशच भोगत होता आणि आता निंदा आधी लोक करायला लागली म्हणजे ते काय हो कुत्र्यासारखे आचरण करणारे ते कुठे तत्वज्ञानी म्हणतात का त्याला लोकांना काय करायचं त्याचे मग आता सुद्धा लोकनिंदेला काय झाला आणि निंदा ऐकल्यावरती माणसाचं चित्त क्लेशाला पात्र होत आहे म्हणजे पूर्वी क्लेश भोगले आणि आता बी क्लेश म्हणजे सगळीकडे क्लेशच क्लेश म्हण की अशुची भक्षण आदी केले तर काय होईल असं वरती म्हटलं होतं तर त्याचं उत्तर त्या वाद्याला उपहास करतात किंवा तू पूर्वी बी क्लेशच भोगत होता मग तत्वज्ञान कशासाठी निर्माण केलं क्लेशातून बाहेर पडायला आणि आता तू परत क्लेशच भोगत राहशील लोक निंदा करत राहतील आणि मग लोक तुझं कौतुक करतील अहो पहा काय म्हटलं तिथं वा बोधाचं वैभव अहो बघा ना काय याचं बोध वैभव हा पूर्वी चांगला वागत होता आणि आता गलिच्छ वागायला सुरुवात केली आचरण ते म्हणजे पहा यांचं बोध वैभव म्हणजे लोक काय करायला लागले निंदा करायला लागले वाचा बोधात पुरा मनोदोष मात्रात क्लिश्नास्य हाधुना अशेष लोकनिंदाचे यहोते बोध वैभवम बोधात पुरा मनोदोष मात्रात क्लिश्नासी ज्ञानापूर्वी कामादी मनोदोषांमुळे क्लेश भोगीत होतास अथ अधुना तव अशेष लोकनिंदाच आणि आता तर तुझी सर्व लोकात निंदा होणार अहो ते बोध वैभवम
वा केवढे हे तुझे तर बोधवैभव. इति शब्द इथे बसतोय. हो आता तुझी लोकात निंदा होणार. इति अहो ते बोधवैभव. आता बघा ना तुमचं हे किती मोठं बोधाचं वैभव सुरू झालं. म्हणजे हे उपहासात्मक बोललंय बरं. हे वास्तव बोधवैभव आहे का वाईट आहे? वाईट आहे. अरे मूर्खा, ज्ञानाच्या अभिमानाने जर तू यथेष्टाचरण करू लागलास तर तुला समाधान कसे मिळणार? बरोबर आहे. कारण शेवटी असं आहे तत्वज्ञानाचा बी भाग झाला. पूर्वी कामादी विकाराने त्रस्त होता आणि त्याच्यासाठी समाधानाच्या प्राप्तीसाठी तत्वज्ञानाची कास धरली आणि तत्वज्ञानाच्या नंतरही त्याला अपेक्षा कशाची आहे? समाधानात राहण्याची. तो जर असा आचरणात बिघाड तयार करायला लागला तर त्याच्या समाधानाला नक्कीच तडा जाणार आहे आणि होईलच ते तसं. कारण बोधापूर्वी तू काम क्रोधादी दुष्ट मनोविकारांमुळे कष्टी होत होतास व आता पुढे जिकडे तिकडे तुझी छी तू असंच व्हायला लागलं ना मग चित्ताला क्लेश होतात का नाही? ते म्हणले पण नाही होणार कारण ज्ञानी आहे ना. ज्ञानाच्या चित्ताला क्लेश होतील का नाही होत? होते. ज्या चित्तात समाधान होतं त्याच्यात क्लेश सुद्धा होतातच. म्हणजे जोपर्यंत समाधान आहे, जसं आता तुम्ही हरिपाठ करता, हरिपाठ केलं, ज्ञानेश्वरी वाचली, आणखीन काय केलं, तर त्या म्हणजे जे पारमार्थिक क्रिया केली तर ही समाधानासाठीच करतात ना. म्हणजे त्याच्यात समाधान होतच ना. कोणी तत्ववेत्ता सुद्धा ते पूर्वी करत होता समाधानासाठी आणि नंतरही समाधानासाठी का लोकांची छीथू करून घेण्यासाठी तर नक्कीच नाही. म्हणून समाधान बिघडून त्याच्या पासून पुन्हा आणखीन लोकांच्या लोकनिंदेला पात्र होणं आणि छेतू करून घेणं हे कष्टी होण्याचं उत्कृष्ट साधन आहे. लोक तुम्हीच काय होता? कष्टी होता. चला मिळून तुझे कष्ट काही केल्या सुटत नाही ते नाहीतच. म्हणजे पूर्वी कष्ट केलं ना आता बी कष्टाने जीवन जगतोस बाबा. मग तुझ्या त्या ज्ञानाचा उपयोग काय? शास्त्रात ज्ञानी पुरुष जगतवंद्य होतो. शास्त्रात ज्ञानी पुरुष जगतवंद्य होतो. सगळं जगत त्याची काय करताय? पूजा करताय. वंदनीय पुरुष होतो. शोक रहित आता याच्यातलं एक रहस्य मात्र कायम राहतंय हे लक्षात ठेवा की तत्वज्ञानाने याला आसंग बनवलेलं असतं. कोणाला? त्या पुरुषाला आसंग बनवलेला असतं. मग आसंग जरी बनवलेला असेल तर इथं सांप्रदायिक दृष्टीने थोडासा विचार घेतलेला आहे की आसंग ज्या वेळेला बनतो त्यावेळेला मज हेही नाही आणि तेही नाही, वेगळा दोही पासून याच्यामध्ये तो राहतो. म्हणजे निंदा आणि असं म्हणतात निंदा आणि स्तुती यांचा ज्याला लेप लागत नाही तो काही खास वेगळाच पुरुष आहे. आणि जो साधारण नुसत्या तत्वज्ञानाच्या गप्पा करतोय तर त्याच्यासाठी आचरणाची आवश्यकता आहे असा एक अर्थ धरा. किंवा ज्ञानाच्या ज्या भूमिका दिलेल्या आहेत की जो पुढे निघून गेलेला असतो असंशक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा, तर त्याच्यामध्ये त्याची अवस्था ही भिन्नच आहे. आणि याच्यासाठी म्हणजे त्याची अवस्था वेगळी. जो सत्वापत्ती अवस्थेमध्ये राहत असतो म्हणजे तत्वज्ञान झालेलं आहे, नुकतंच तत्वज्ञान उदय झालेलं आहे, चांगलं आहे, तर त्या व्यक्तीची जी अवस्था आहे ती त्याच्या आचरण शुद्धी असलीच पाहिजे. ते नुसत्या तत्वज्ञानाच्या गप्पा करण्यामध्ये काही स्वारस्य नाही त्याला. लक्षात आहे ना? म्हणजे असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या अवस्था पुढे आहेत, त्याच्यामध्ये तो संपर्कातच येत नाही. म्हणून त्याच्याकडून अशा प्रकारच्या आचरणाचा विचार होऊ शकतो असा त्याचा अर्थ होतो. तर तो भाग वेगळा आहे. आणि जो नुसता सत्वापत्ती अवस्थेमधून जो बाहेर आलेला आहे तर तिथं आत्मज्ञान झालेलं आहे त्याला, पण लगेच त्याने म्हणजे त्याचं यथेष्ट आचरण जर करायला सुरुवात झाली तिथे तर तिथे मात्र दोष तयार होतो. कारण तिथं त्यांनी काय केलेलं नसतं, त्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती सात्विक समाधानाचा विचार करतच राहते.
आणि जिथं सात्विक समाधानाच्याही कक्षेच्या पलीकडे गेलेले असतात ते जीवनमुक्त महात्मे वेगळे आहे. आणि लक्षात येते का मी काय म्हणतो? सात्विक समाधान म्हणजे साधनांच्या पासून उत्पन्न होणारं जे समाधान आहे ते सात्विक समाधान आहे. ते साधन अवस्थेत. सत्वगुणाच्या अवस्थेमधून, म्हणून ती पक्व अवस्था नाही धरली जात. वृत्तीवर असते हा, म्हणजे वृत्ती राहते, ते वृत्तीवर असतात. आणि त्यावेळेलाच जर त्या वृत्तीमध्ये जर यथेष्ट आचरण शिरलं तर तो नक्कीच असमाधानाला प्राप्त होईल. पूर्वी वेळ समाधानी होता आणि आता बी असमाधानी. विरळे तुरे अवस्थेत राहणारे जड भरतात ते वेगळे. हा, कारण ते काय करतात हे त्यांनाच माहीत नाही, असा एक भाग आहे. तर जे पुढे निघून गेलेले तर ते त्यांच्यासाठीचा हा विषय नाही आलेला दिसत. पण जे नुकतंच तत्वज्ञान त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते राहतात किंवा पूर्ण तत्वज्ञान असेल तर यांनी यथेष्ट आचरण यांच्याकडून होणं संभवणं योग्य नाही, असा प्रकारचा भाग आहे. म्हणून तत्वज्ञानातल्या वेळी हे जरी तत्वज्ञान असा शब्द प्रयोग आला त्याचे दोन प्रकार आहेत, परोक्ष ज्ञानी आणि परोक्ष ज्ञानाने तर आचरण चांगलंच करावं असलंच पाहिजे त्याचं, पण अपरोक्ष ज्ञानाचंही आचरण चांगलं असावं अशी एक प्रकारचा स्वर आळवलेला दिसतोय. मग आता अपरोक्ष ज्ञानातला कोणता अपरोक्ष ज्ञानी धरायचा तर त्याच्या 4 अवस्था येतात की सत्वापत्ती, आसनशक्ती, पदार्थाभाविनी आणि विवेक. तर त्या पुढच्या 3 आहेत यांच्यासाठी हा विषय बहुतेक असा दिसत नाही, कारण ते काय कुठे आहेत हेच त्यांना माहीत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही बहुदशा. पण त्यांचंही आचरण चांगलंच होतं, कारण याला हाच भाग आहे की त्यांचं ते पूर्वीचा जे इंद्रियांना वळण पडलेले आहेत त्यावरती ते चाललेले असतात. आणि नंतर अगदीच वृत्ती ही ब्रह्माकार सततच राहत असल्याने आचरणाकडे कुठे लक्ष आहे त्यांचं? अखंड ब्रह्माकार वृत्तीमध्ये राहणारे असे काही जड भरतासारखे तुर्यगा अवस्थेकडे गेलेले पुढे जातात. म्हणजे याचा अतिदृढ अभ्यास हा त्याला देहातच त्याने आंघोळ केली का नाही याच्याकडेच त्याचं लक्ष नाही राहत इथपर्यंत. का होते जड भरत गंध लावत होते का नाही सकाळी उठून नाही नव्हते काही कुठं कोणी असं होत नाही. राखण करायला जशाचं जे सांगाल ते काही काही तर असा विषय आहे. चला वाचा. मग त्या तुझ्या ज्ञानाचा उपयोग काय? शास्त्रात तर ज्ञानी पुरुष जगद्वंद्य होतो, बरोबर, शोकरहित असतो, बरोबर, अतिशय शोकरहित असतो. हा, तो जर शोकरहित अशी एक अवस्था जी आहे ती पक्व अवस्था आहे. तर ती शोकवित आत काय तर ते शोक आत्मविद. तर ते शोक आत्मविद. शोकम तरती आत्मविद. आत्मविद शोका ब्रह्मसूत्र आहे ना ते 4 सूत्रातलं शोकम नाही ती वेदश्रुती, वेदाची श्रुती. शोकम तरती आत्मविद ही वेदाची श्रुती आहे. मग त्याच्यात आत्मविद म्हणजे आत्म्याला जाणणारा शोकातून पार होतो, पण तसा पार झालेला असला पाहिजे. जर तुम्हाला अनुकूल आणि प्रतिकूल विषयांचे वारा लागत असेल तर तुम्ही आत्मविद त्यात तसे नाही, पक्के नाही, तर मग तुम्ही कच्चे असू शकता. निरातिशय समाधानाचा अनुभव घेत राहतो असे सांगितलेले बरोबर आहे. आहे. म्हणजे हा निरातिशय समाधानाचा अनुभव घेत राहतो. तुझ्याकडे जो पाहावे तो अगदी निराळा प्रकार दिसतो. तुझ्याकडे पाहावे तर निराळाच प्रकार दिसतो. सारांश तर याच्या ठिकाणी अशा प्रकारची शंका तयार करून तुम्हाला खनन खुंटाने हा विषय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे श्लोक आलेले आहेत. किंवा तत्ववेत्ता पुरुषाचे काय आचरण राहील तर त्याच्यामधले हा सगळाच विषय तुम्हाला कळाला. किंवा तत्ववेत्त्यामधला कोणता तत्ववेत्ता तर जो सत्वापत्ती अवस्थेमध्ये गेलेला आहे, आता ज्याचं आत्मज्ञान उदय झालेला आहे, परंतु पुढच्या अवस्था अजून काय पक्वा अवस्थेत गेलेला नाही गेलेला. हा, तर त्याच्या कोणत्या अवस्थेत समजायचं? हा मग हा सत्वापत्ती अवस्थेतला आहे. म्हणजे तर आत्मज्ञान झालं, ज्याचा संबंध शास्त्राशी आहे, तर त्याच्याकडून अशास्त्रीय वर्तन नकोय असं म्हणायचं. ज्याचा संबंध शास्त्राशी आहे. तुम्हाला गुरूंच्या लक्षणात असं म्हटलं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असं म्हटलं.
तर आता श्रोत्रियता म्हणजे शास्त्राचं श्रवण केलेलं आहे ज्यांनी, असं शास्त्र श्रवण पुष्कळ झालेलं आहे. ब्रह्मनिष्ठता हे आत्मज्ञान उत्पन्नही झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोवळ आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. कोमल कोमल दृढ अतिदृढ असे त्याच्यातही अवस्था आहे. ज्ञान उत्पन्न झाल्यावर तिथे कोमल असतं, नंतर ते दृढतेचा प्रवास करायला लागतं. आणि त्याच वेळेला जर याचं आचरण बिघडलं तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी सुखदुःखाची हेलकावे बसतात, वृत्ती जाग्यावर असते. आणि मग त्यावेळेला जर लोकांच्या निंदेला पात्र होऊन हा काय होईल, कष्टी होईल. आणि पूर्वी सुद्धा कष्टीच होता, हा विषय याच्यासाठी आला. जर कोणी एखादा असंशक्ती पदार्थाभावीने आणि तुर्यगा अवस्थेत गेलेला असेल तर त्याचा संपर्कच नाही राहिला. असंशक्ती पूर्णतः वृत्ती असक्त, म्हणजे पूर्णतः वृत्ती बाहेरील पदार्थाच्या ठिकाणी आसक्ती तयारच करत नाही. असा जो पुरुष असेल तर त्याच्यात त्याची वृत्ती आसक्त रहित अशी बनलेली, ते आसक्ती रहित झाली. त्याच्यानंतर ही अवस्था तयार होते. जन न दिसे तेथे, जन न दिसे तेथे. तर त्याच्या अशा अवस्थेत गेले. पदार्थाभावाने तर पदार्थाचा अभाव, पूर्णतः पदार्थच दिसत नाही तर एक परमात्मा दर्शन त्याला होत आहे. जन हे अवघा जनार्दन असं म्हणतात. जन हे अवघा जनार्दन. आणि नंतरची तत्तुर्यगा म्हणजे त्या अवस्थेमध्ये पूर्णतः वृत्तीशून्य अशी अवस्था अखंड टिकून राहते. आणि शरीर तर मात्र असतं त्या व्यक्ती जाग्यावर. देहीची विधी. तर हे काय तत्वज्ञान सांगण्याच्या योग्यतेचे नाही पुढचे. जन्माचा एखाद्या जन्माचा प्रतिबंध त्यांच्या बोधात राहणारे हे तत्वज्ञान वगैरे काही सांगणार नाही. तर ते त्यांच्या अवस्थेमध्ये ते राहतात. पण मग याला मुमुक्षुला उपयोग कोणाचा आहे? बोध देणाराच आहे. सांगणाराचा, म्हणजे ज्याचं शास्त्रीय अध्ययन झालं आणि ते शिवाय जिवंत असेल तर अशा तर त्या ठिकाणी त्यांच्यापासून उपयोगिता आहे. आणि त्यांच्याकडूनच या आचरणाची अपेक्षा आहे की त्यांचं आचरण कसलं राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. असं त्या तत्वज्ञानाला अपरोक्ष ज्ञानाची अवस्था आहे. अपरोक्ष ज्ञानाची अवस्था सत्वापत्ती अशी अवस्था आहे. त्याच्या आधीची शुभेच्छा सुविचारणा तणू मानता आहेत ना, त्याच्यामध्ये हा विषय आलेला आहे. योग वशिष्ठामध्ये हा विषय आहे. विचारसागरमध्ये तर हे तर चांगलेच राहतं. शुभेच्छा सुविचारणा आणि तणुमानसा या अवस्थेत राहणारा जो साधक आहे तर तो उत्कृष्ट आचरण करतोच. आता तीच सवय पुढं सत्तापत्तीमध्ये बी कंटिन्यू राहायला पाहिजे आणि राहते बी. पण त्याच्यानंतर ह्या ज्ञानाचा हा एक पराक्रम आहे. म्हणजे तत्वज्ञानाचा असा पराक्रम आहे, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा असा हे ज्ञान उदयाला येतं. त्यावेळेला धर्माचरण नष्ट व्हायला लागतं. त्याचं धर्माचरण नष्ट व्हायला लागतं आणि ते धर्माचरण नष्ट होऊ नये अशी शास्त्रकारांची इच्छा आहे. त्याच्याकडून त्या धर्माचं आचरण घडावं. आणि धर्माचं आचरण इथं नेमकं बुडायला का लागतं तर तुकोबरायांच्या भाषेत सांगू का, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत म्हटल्यावरती तुम्ही धर्माचरण करणार का, तर आपापच ते म्हटले मग त्याच्याशी काय संबंध, कारण हे सारं मिथ्या आहे, खोट आहे. आता त्याने त्याच्या अनुभूती घ्यावी पण आचरणामध्ये मात्र बिघाड करू नये एवढा विषय आहे. चला, सारांश तुझ्या या ज्ञानाची खरी योग्यता काय आहे हे यावरून सहज समजते. बरोबर आहे. तर मग काय करावे म्हणून विचारशील तर सांगतो. तर अजून म्हणते आताशी जाग्यावर आलेली दिसती गाडी, तर मग काय करावं सांगा बरं, आम्ही काय करायला पाहिजे. तर ऐका,
विड्वराहादितुल्यत्वम् माकांक्षी माकांक्षीस्तत्त्वविद्भवान् विड्वराहादितुल्यत्वं माकांक्षीस्तत्त्वविद्भवान् सर्वदी दोष संत्यागात् लचा तचा म्हणून उच्चार केलेला आहे. सर्वधी दोष संत्यागात लोकै पूज्यस्व देववत् सर्वधी दोष संत्यागात लोकै पूज्यस्व देववत् विद्वरादितुल्यत्वं आकांक्षिस्तत्त्वविद्भवान् सर्वदी दोष संत्यागात् लोकै पूज्यस्व देववत् विट्वराहादितुल्यत्वं उच्चार करताना ड चा जी ना ती टाळ्याला चिकटते. विट्वराहादितुल्यत्वं विट या पदाचा अर्थ तिथं विष्ट असा केलेला आहे त्यांनी. वराह म्हणजे आदी म्हणजे त्याप्रमाणे असणारी बाकीचे बी. तुल्यत्वम तुझी तुलना कशावर होणार आहे? माग कुत्र्याबरोबर केली होती, आता विड्वरादितुल्यत्वम मा कांक्षी तत्वविद भवान सर्व एकत्रच केले त्यांनी खाली. सर्वदी दोष संत्यागात लोकै हे पूज्यस्व देववत्. सांग कोण सांगताय? सांग सिंधुताई सांग. मागच्या विड्वरादितुल्यत्वं मा कांक्षी कांक्षी तत्त्वविद् भवान् बरोबर. सर्वादी दोष सत्यांगात संत्यागात लोके हे पूज्यस्व देवोत. तर भवान तत्वविद असती. भवान आपण कोण आहात? तत्वविद आहात. भवान थोडासा शब्दप्रयोग असा केला तर आपण तत्ववेत्ते आहात असं आठवण करून दिली. अतः त्वं विद्वराहादितुल्यत्वं माकांक्षी. यास्तव आपण म्हणजे तिथं असं म्हणायचं आहे, थोडीशी करुणा घेऊन की बाबा रे, विष्ठा खाणाऱ्या डुकरासारखा होण्याची इच्छा करू नकोस. आपण कोण आहात? तत्ववेत्ते आहात. मग त्याला काय होतंय? मग काय करायला पाहिजे मी? अरे मग त्या असे मग ह्या प्राण्यांच्यात तुझ्यात तरी काय फरक पडेल? तू तर मानव आहे. तर त्या डुकरासारखी विष्ठा खाणारा होऊ नको. किंतु सर्वदी दोष संत्यागात, तर सर्व बुद्धी दोषांना झुगारून दे. म्हणजे बुद्धी दोषांना घेऊ नको. अजून एक शंका अशी तयार होते की तत्ववेत्त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात.
परंतु दोष होऊ देऊ नका, अशा प्रकारचा एक स्वर आळवलेला आहे. तुम्ही दोष निर्माण नका करू. किंतु म्हणजे तो तत्ववेत्ता असतो, पण मग तत्ववेत्ता जरी झाला तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी दोष येऊ शकतात. हा भाग आला. तर सर्व दोष म्हणजे त्याचा अर्थ असा, हे तत्ववेत्ता आहे पण त्याच्यात हे या दोषांचा जर प्रादुर्भाव झाला तर दोन दृष्टीने नुकसान होणार आहे. समाजाचंही नुकसान होणार आहे, त्याचंही नुकसान होणार आहे. समाजाचं नुकसान याचं होणार आहे की तो समाजाला 4 शब्द सांगू शकला असता, जर समजा व्यवस्थित राहिला, त्याचंच लोक ऐकतात, त्याचं आचरण चांगलं असतं. आचरणात बिघाड झालेलं त्याचं कोण ऐकेल तेव्हा. आणि दुसरा आहे, समजा त्याच्यात बिघाड बी झाला आणि हा जर सत्वापत्य अवस्थेत आहे तर वृत्ती प्रधानता असते, सात्विक वृत्ती असते, आणि त्याला सात्विक वृत्तीचा फटकारा लोकांनी निंदा केल्यावर होणार आहे, कष्टी होणार आहे. तेव्हा अशा प्रकारचा तो होऊ नको. मग काय करून घे, लोकांच्याकडून पूजा करून घे. लोक करतात ना पूजा, देवासारखी पूजा करतात. तुम्ही महाराज आहेत, तुम्ही तत्ववेत्ते आहेत, हो, तुम्हाला नीट वागायला पाहिजे. म्हणजे वर्तणुकीवर तुमचा अंमल असला पाहिजे. म्हणून तू काय कर, बुद्धी दोषांना झुगारून दे. हे बुद्धी दोष परत आणू नको, जे मिथ्यात्वाच्या द्वारे दृढ होतात. हे दोष कसे दृढ होतात? मिथ्यात्वाने दृढ होतात. त्याच्या ज्यावेळेला मिथ्यात्व दृढ होतं त्यावेळेला दोष वर येतात, पण त्यांना येऊ देऊ नको, म्हणून झुगारून दे. आणि ते येतातही बरं का, कारण ही ज्या वेळेला भाषा वडची आली ना, असं आहे, खालच्या कमी अधिकाराच्या माणसाला उच्च प्रकारची भाषेतलं ज्ञान सांगू नये, असा एक नियम. आणि याच्यात एक प्रकार आहे थोडासा. सांगताना बऱ्याच वेळेला विचार करावा लागतो, हे सांगावं का नाही सांगावं ह्यांना, कारण त्याच्यामुळे त्यांच्यात काय होतो, म्हणजे त्यांच्या आचरणावर प्रभाव डायरेक्ट पडू शकतो. हा, आता त्यांना माहीत होऊन कधी माहीत होईल त्यावेळेला, किंवा कळून त्यांनी त्याच्यावरती ते मिळवलं तर मग त्यांना पुन्हा पुन्हा हेच सांगत राहायचं, आचरण बिघडू देऊ नका बरं का, जसे अण्णा सांगायचं. आणि आचरण तुमचं शुद्ध राहिलं पाहिजे, आचरणात बिघाड होता कामा नाही. तर तुम्हाला आम्ही मोठं खाऊ घालतो, म्हणजे तुम्हाला जो माल दिलेला आहे तो कसा दिलेला आहे, खायला भारी दिलेला आहे. आणि विशेष करून अमृतानुभवच्या चिंतनाच्या वेळेला सांगायचे, ते म्हणायचे अनाधिकारी असेल तर त्यांनी सावध व्हा. आणि अर्थात त्याच्या खोली त्यांना सापडतच नाही. अनाधिकारी काय होतो, तो परत खालची कास करत राहतो. चला वाचा. विद्वरा इति तुल्यत्वं मा कांक्षिस्तत्त्वविद्भवान् सर्वधी दोष संत्यागात् लोके पूज्यस्व देववत्. भवान तत्त्वविद अस्ति, आपण तत्त्ववेत्ते आहात. अतः त्वं विद्वरा हादितुल्यत्वं मा कांक्षी. तुमची तुलना आम्ही कोणाबरोबर करावी? डुकराबरोबर नाही करावी बुवा. तुम्ही मोठे आहात असं सांगितलं. आता तुम्हाला हे शिकवायचं का पुढे? यास्तव बाबाने विष्ठा खाणाऱ्या डुकरासारखा होण्याची इच्छा करू नकोस. किंतु सर्व दोष संत्यागात्, सर्व बुद्धी दोषांना झुगारून दे. आता हे बुद्धी दोषांना टाकून दे. लोके हे देववत पूज्यस्व, व लोकांकडून देवाप्रमाणे पूजा करून घे. लोकांकडून देवाप्रमाणे पूजा करून घे. लोकांकडून पूजा करून घे म्हणजे तू पूजनीय आहेस, याच्यात काही शंका नाही. पण तुझं आचरण नीटच ठेवलं पाहिजे, याच्यातही काही शंका नाही. पुढे तत्ववेत्या पुरुषाची केवढी योग्यता असते हे सुचवण्याकरता इथे भवान इत्यादी आदरार्थी शब्दांचा प्रयोग केला आहे. बरोबर. तू तत्ववेत्ता आहेस ना, मग असे पशुसारखे आचरण करण्याची उगीच काय इच्छा करीतोस? मनाच्या अधीन झाल्याने प्राणी भिन्न भिन्न जातीचे झाले आहेत. पहा, मनाच्या अधीन झाल्याने प्राणी भिन्न भिन्न जातीचे झाले आहेत. या काही माणसं डुकरासारखे खायला लागले, त्यांना जन्म कोणता द्यावा? ते त्यांचं वर्तनच सांगतं की यांना हा जन्म, मानवाचा जन्म शोभत नाही, यांना डुकराचाच द्यायला पाहिजे. आणि भगवंतानी तशी योजना बी तशीच केलेली. त्यांना कर्मगती कशी होईल?
बरोबर त्या पशुपक्षाप्रमाणे पशा ते तसे राहतात म्हणून तसेच. मी म्हणलं ना आता नाही पियत, पण आमच्या घरचे पहिले दूध प्यायचे, पण गपचिप त्यांना दूध पिण्याची सवय होती. मी म्हणलं हा जन्म एक तर मागचा मांजराचा असला पाहिजे, नाही तर पुढच्या जन्मात मांजराला जावं लागतं. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाचे वेगवेगळ्या काही सवयी असतात. हा प्राकृतिक दोष असतो तो कुठला तरी, पण असा कुठेतरी एखादा. मग तुम्ही मानव आहात ना, मग तुमचं वर्तन कसं पाहिजे? मानवासारखंच पाहिजे. काही अगदी बिनधास्त असं यथेच्छ वाईट आचरण करताना दिसतात, मग त्यांना जन्म नको का कुत्र्यांचे द्यायला? ते म्हणजे हा हेच काय आम्ही कुत्र्याच्या जातीला गेलो. मग तुमचं आचरण तुम्ही कसं करता? त्याच्या त्या 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 क्रियेला धरून त्याचे पुढचे जन्मही ठरतात, म्हणजे ते आपापच पुढे घडवेल तशा प्रकाराने गेलेले. शुद्ध आचरण करणाऱ्याला शुद्ध जन्म हा नियम आहे ठरलेला. आणि असा म्हणून तो कुठेही जन्म घेतो. असं माणसाचे जन्म सोडून द्या हो, माणसं माणसाच्या जन्माला येतील असं नाही, ते पुढे कुत्र्या मांजराच्या आणि पशूंच्या योनीला जातील. काय करणार? वाचा. यास्तव ज्याला स्वतःचा उद्धार कर्तव्य असेल त्याने त्या दुष्ट मनाला स्वाधीन ठेवले पाहिजे. दुष्ट मनाला स्वाधीन ठेवलं पाहिजे, हे लक्षात ठेव. आणि काम, क्रोध, मत्सर, द्वेष, असूया इत्यादी सर्व बुद्धी दोषांचा तिरस्कार कर. असे केल्याने तुझ्या अंतःकरणातही निर्मल होईल व त्यामुळे तुझी मुद्राही प्रसन्न राहील. बरोबर. व या अवस्थेला तू पोचलास की तत्काळ तुला सर्व प्राणी देवाप्रमाणे पूज्य मानू लागतील. सगळे प्राणी आणि लोकांच्यात तो स्वभाव आहेच आहे, जो सात्विक शुद्ध असा पाहिला माणसं पूजा करतातच. सारांश, कामादी दृष्ट वृत्तींचा त्याग करणे हे परम फलद असल्यामुळे प्रत्येक मुमुक्षुने त्यागाचा अंगीकार करावा. प्रत्येक मुमुक्षुने त्यागाचा अंगीकार करावा. इथं मुमुक्षु शब्द आणला बरं का त्यांनी आता. प्रत्येक मुमुक्षुची कक्षा रुंदावलेली असून सत्वापत्य अवस्थेपर्यंत नेलेली. आता कामादिकांच्या त्यागाचा उपाय सांगतायत. मागचा विषय सगळा संपलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि जो मुद्दा आलेला होता, लावून धरला होता अशास्त्रीय द्वैताचा, त्याचा त्याग करायचा का? तर म्हटले नका करू त्याचा, कारण त्याग करणं आपल्या फायद्याचं नाही, त्याच्या मोक्षाच्याही फायद्याचं नाही. आता कामादिकांच्या त्यागाचा उपाय सांगतात, तो नंतर पाहू. कुंडली वरदा विठ्ठल पंढरनाथ भगवान जय.